आता हे झाले तुमच्या व्यवसायाचे 6 महत्त्वाचे मुद्दे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे काय? विक्री खाते, विकत खाते, खर्च खाते आणि गोळाबेरीज. विक्री खाते म्हणजे काय? तुम्ही एका महिन्याला किती वस्तू विकल्या किंवा किती सामान विकले ह्याची यादी तुम्ही या रजिस्टरमध्ये मांडणं अगदी गरजेचं आहे. मग ती तुम्ही कोणालाही विकली असो. ठीक आहे. दुसरं आहे विकत खाते. तुम्ही या एका महिन्यामध्ये किती अशा वस्तू आणि किती प्रोडक्ट विकत घेतले. समजा जर तुमचं ब्युटी पार्लरचं दुकान असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही वेगवेगळ्या किती वस्तू विकत घेतल्या हे सुद्धा रजिस्टरमध्ये मांडणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. तिसरं आहे खर्च खाते. आता खर्च खात्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला सामान्याव्यतिरिक्त जो काही तुमचा खर्च होतो आहे तोही तुम्हाला रजिस्टरमध्ये व्यवस्थित लिहावा लागेल. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे गोळाबेरीज. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की किती नफा झाला आणि किती तोटा झाला हे तुमचं महिन्याच्या अखेरीस गोळाबेरीज करूनच तुमचं उत्तर येणार. तर हे व्यवसायामध्ये फार महत्त्वाचं आहे. आता हे जे मुद्दे मी सांगितले हे फक्त तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठीच नाही तर हे तुमच्या वैयक्तिक कारणासाठी पण तुम्ही वापरू शकतात. अहो असतातच ना, घरात अडीअडचणी असतात, मुलं बाळं आहे, त्यांचं दुखणं खुपणं आहे, शिक्षण पाणी आहे, याच्यासाठी हे सगळं तुम्ही वापरू शकतात ना. आणि त्यातही तुम्ही तुमचा व्यवसाय ह्याच्यामध्ये वाढवू शकता या नफ्याचा वापर करून. मी जे काही आता तुम्हाला सांगितले रजिस्टरची एक कॉपी मी याच्यामध्ये तुम्हाला पाठवलेली आहे. ती तुम्ही तशीच्या तशी वापरू शकता किंवा मग तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तेही तुम्ही करू शकता. पण हे सगळे मुद्दे वापरूनच तुम्ही तुमच्या रजिस्टरची आखणी करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही किती विक्री केली, तुम्ही किती खर्च केला, तुम्ही किती उधारी घेतली, भले मग ते ऑनलाईन असो, त्याची नोंद ठेवा. तुमचं भांडवल, तुमचं विक्री खाते हे सर्वाची नोंद तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि दर 15 दिवसाला किंवा दररोज ह्याचं एक प्रगती पुस्तक मांडा. जेणेकरून तुमचा जो काही बिझनेस आहे, जो काही तुमचा व्यवसाय आहे तो नियमितपणे व्यवस्थित चालू द्या आणि त्याच्यामध्ये भरभराट होऊ द्या.